लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार. लाडक्या बहिणींना एकूण 15,000 रुपयाचं गिफ्ट जमा होणार. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार. 2490 रुपये दरवर्षी जमा होणार. महायुती सरकार लाडक्या बहिणींना लवकरच 1500 ऐवजी 2100 रुपये देणार. गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आलेली आहे. या वर्षीचा गुढीपाडव्याचा सण सर्व लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे का? गुढीपाडवा स्पेशल आजची ही अपडेट असणार आहे. तसेच होळीचा सण झालेला आहे आणि होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप करण्यात आलं होतं आणि ही साडी गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका धारक ज्या महिला आहेत, अशा महिलांना होळीच्या सणाला मोफत साडी मिळालेली आहे. तुम्हाला मोफत साडी मिळालेली आहे का? हे कमेंट मध्ये नक्की टाका. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसेच महिला व बालविकास मंत्री आरजी तटकर मॅडम यांनी तसेच महायुती सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला 5 वर्ष मिळणार आहेत. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज आहे 23 मार्च आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट घेऊन आलेला आहे. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना आजची ही सर्वात मोठी आणि या ठिकाणी बघा लेटेस्ट अपडेट असणार आहे. आजचे व्हिडिओ जो असणार आहे हा गुढीपाडवा स्पेशल अपडेट असणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. तर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 महिन्याचे पैसे मिळाले. जुलै महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना गुढीपाडवा स्पेशल या ठिकाणी अपडेट असणार आहे. ती अपडेट अशी आहे की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. एप्रिलचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण सर्वात अगोदर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून ही ऑथेंटिक आणि महत्वपूर्ण अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना शुभ गुढीपाडवा. गुढीपाडवा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आपल्या चॅनलवरील जेवढे पण व्ह्युअर्स आहेत सर्वांना, तसेच सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. बघा, आता गुढीपाडवा सण जवळ आलेला आहे आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, गुढीपाडवा सण जवळ आलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. मार्च महिना आता संपत आलेला आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आता सुरू होतोय आणि आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करत आहेत की आमच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे कधी येणार. आम्हाला फेब्रुवारीचे पैसे जमा झाले, त्यानंतर मार्चचे सुद्धा पैसे जमा झाले. आता लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे आम्हाला एप्रिलचे पैसे कधी मिळणार. तर बघा, आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून सर्व महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओ मधून मिळणार आहे. तर बघा, लाडकी बहीण ही जी योजना आहे, सर्वात पहिली गोष्ट, ही योजना महाराष्ट्र राज्यातील 1 नंबरची योजना आहे. म्हणजे सर्वात पॉप्युलर योजना आहे, सर्वात फेमस योजना म्हणजे जर कोणती असेल महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याची, तर ती आहे लाडकी बहीण योजना. आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आहे ती कोट्यावधीमध्ये आहे. कितीमध्ये आहे? कोटीमध्ये आहे. असं पण नाही की या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या लाखामध्ये आहे. लाखामध्ये नाही तर कोटीमध्ये आहे. ही एक गेम चेंजर योजना महायुती सरकारसाठी ठरली होती आणि कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेतात. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ही योजना आता कायम सुरू राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे, म्हणजे इन शॉर्ट मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना 5 वर्ष सुरळीतपणे चालणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ही योजना आम्ही कायम सुरू करणार आहोत. आणि बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे 3 मार्च या तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली होती आणि आता अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे वर्ष 2025चा.
अनेक क्षेत्रातील मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे. शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आलेली आहे, महिलांच्यासाठी काही योजना राबवण्यात आलेल्या आहे. प्रत्येक विभागासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापैकी आता मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आणि ही बातमी आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील. तर बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, माहिती सरकारने स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण ही योजना कायम चालू राहणार. 5 वर्ष आमचं सरकार ही योजना सुरळीतपणे चालवणार आणि यासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे वर्ष 2025 आणि 26 साठी. म्हणजे बघा, लाडक्या बहिणींना 2025 हा हे जे चालूचं वर्ष आहे, आता एप्रिल महिना जवळ आलेला आहे, तुम्हाला 4थ्या महिन्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा, हे पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे मिळणार आहे. सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सविस्तर या ठिकाणी अपडेट आहे. ती अपडेट काय आहे तर बघा, महाराष्ट्र राज्याचा 2025चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर झालेला आहे. 2025चा अर्थसंकल्प. ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सरकारच्या अंतर्गत हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि याचं मेन उद्देश आहे किंवा मेन वाक्य आहे या ठिकाणी बघा, महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे की ही योजना आता बंद होणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना दर महिन्याला लाभ मिळणार आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 मिळणार की 2,100 मिळणार, हा तुमचा प्रश्न होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीचे जे सरकार आहे हे सरकार किती पैसे देते तर बघा, वर्षाला लाडक्या बहिणींना दर वर्षाला 18,000 रुपये मिळतात. याचा अर्थ असा आहे, जर तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये येतात म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये येतात. एका वर्षामध्ये एकूण महिने असतात 12. ठीक आहे. आणि दर महिन्याला जर 1,500 रुपये मिळाले तर जर 1,500 गुणिले 12 असा जर गुणाकार केला तर ती संख्या येते 18,000 रुपये. म्हणजे प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींना 18,000 रुपये मिळणार आहेत. आणि समजा जर 2,100 रुपये केले तर 2,100 मधून जी मिळणारी रक्कम असेल तर बघा, 2,100 या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 2,100 गुणिले 12 जर तुम्ही केलं तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जवळपास 25,200 अशी रक्कम या ठिकाणी येते. एवढे लाभ तुम्हाला मिळेल. परंतु 2,100 बाबत निर्णय अजून झालेला नाहीये अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना वर्षाला 18,000 रुपये कसे मिळतात तर बघा, पहिल्या महिन्याचे म्हणजे पहिला महिना कोणता असतो तर पहिला महिना असतो जानेवारी महिना. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जानेवारी महिन्याचे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात. ठीक आहे. बघा, जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये. दुसरा महिना आहे फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये. तिसरा महिना आहे मार्च महिना, मार्चचे 1,500 रुपये. चौथा महिना आहे आता एप्रिल महिना, एप्रिलचे 1,500 रुपये. बघा, तुम्हाला हे पहिले 3 1500 2025 चे जमा झाले. म्हणजे जानेवारी ते मार्च पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले. 4,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. आता चौथ्या हप्त्याचे म्हणजेच चौथा महिना आहे एप्रिल, एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर 5वा महिना असणार मे महिन्याचे 1,500 मिळणार. त्यानंतर 6वा महिना असणार जून महिन्याचे 1,500. 7वा महिना असणार जुलै महिन्याचे 1,500 मिळणार. 8वा महिना ऑगस्ट महिन्याचे 1,500. त्यानंतर 9वा महिना सप्टेंबर महिन्याचे 1,500. 10वा महिना असणार ऑक्टोबर, ऑक्टोबरचे 1,500 मिळणार लाडक्या बहिणींना. नोव्हेंबर हा 11वा महिना आहे, 11व्या महिन्याचे सुद्धा 1,500. आणि अंतिम महिना, शेवटचा महिना असणार डिसेंबर महिना, 12वा महिना. असे मिळून एका वर्षामध्ये टोटल 12 महिने असतात आणि दर महिन्याला 1,500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना एकूण जी मिळणारी रक्कम असणार आहे ती 18,000 रुपये असणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना दर वर्षाला आता 18,000 रुपये मिळणार आहेत. आणि 2,100 केले तर जवळपास ती रक्कम वाढत आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना 25,000 पर्यंत ती रक्कम मिळणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. तुम्ही व्हिडिओच्या थंबनेल मध्ये पाहिलं होतं की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, तर बघा, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुद्धा लाडक्या बहिणींना 2,490 रुपये मिळणार आहेत. आता हे 2,490 रुपये लाडक्या बहिणींना कसं मिळणार त्याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट सांगतो. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तुम्हाला माहित आहे, लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा 3 हप्ते जमा होणार आहेत. म्हणजे टप्प्याटप्प्याने हे जमा होतात, एक साथ जमा होत नाहीत. वर्षातून 3 हप्ते मिळतात. म्हणजे 3 गॅसचे पैसे माफ केले जातात किंवा 3 गॅसचे पैसे महिलांना जमा होतात त्यांच्या बँक अकाउंटमध्ये. ठीक आहे. तर बघा, पहिला जो हप्ता होता तो लाडक्या बहिणींना ऑक्टोबर 2024 मध्ये मिळाला.
ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो गॅसचे पैसे आहे, दुसऱ्या गॅसचे पैसे हे अजून बाकी आहेत आणि तिसऱ्या गॅसचे सुद्धा पैसे बाकी आहेत. तर आता लवकरच लाडक्या बहिणींना दुसऱ्या गॅसचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर तिसऱ्या गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर बघा, एका गॅस पाठीमागे किती रुपये मिळतात लाडक्या बहिणींना, तर एकूण 830 रुपये मिळतात एका गॅस मागे. आणि जर 3 गॅस वर्षातून दिले तर म्हणजे लाडक्या बहिणींना एकूण 2490 रुपये दरवर्षी जमा होणार आहेत. तर बघा, ज्या महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत, जेवढ्या पण महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, अशा सर्वच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. फक्त तुमच्या नावावरती उज्ज्वला गॅस कनेक्शन असायला हवं व तुमचं जे घरातील गॅसचं कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती पाहिजे. जर पुरुषाच्या नावावरती असेल तर तुम्हाला अन्नपूर्णा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही किंवा त्यासाठी तुम्ही अपात्र ठरणार आहात. त्यामुळे पुरुषाच्या नावावरील गॅस कनेक्शन तुम्ही स्वतः तुमच्या नावावरती करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ मिळवू शकता. अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत तुम्हाला दर वर्षाला 2490 रुपये मिळणार आहेत. बघा, 3 हप्ते जमा होणार, 830 अधिक 830 अधिक 830, ठीक आहे, असे 3 हप्ते म्हणजे एकूण 2490 लाडक्या बहिणींना मिळणार अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. ठीक आहे, तुम्हाला तुमचा या ठिकाणी डाऊट क्लिअर झाला असेल. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता दुसऱ्या गॅसचे पैसे कधी येणार. तर बघा, या संदर्भात अजूनपर्यंत काही मोठी अपडेट आलेली नाहीये, परंतु मिळालेल्या माहितीनुसार लवकरच गॅसचे सुद्धा पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, अशी सध्याची अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट. आता लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की आम्हाला 1500 रुपये येत आहेत. आम्हाला मार्च महिन्यापर्यंत जवळपास 9 महिन्याचे 1500 रुपये मिळाले. 9 महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. आता लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे, आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार. तर बघा, सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे 2100 रुपयाबाबत. ते काय म्हणाले आहेत आता त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे, महायुती सरकारने पाठीमागे सांगितलेलं होतं की सर्व पात्र लाडक्या बहिणींना, ज्या पण गरीब कुटुंबातील महिला आहेत, धुणभांडी करणाऱ्या महिला आहेत, मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, हातावरचं पोट असणाऱ्या गरीब कुटुंबातील, गरीब घटकातील ज्या महिला आहेत, अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना आमचं सरकार 2100 रुपये देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं, क्लिअर केलं आहे आणि ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत. या ठिकाणी बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम या सर्वांनी सांगितलेलं आहे, म्हणजेच महायुती सरकारने सांगितलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. परंतु कधी देणार आहोत याविषयी अजित पवार यांनी खूप मोठं वाक्य सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, सध्या आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत आहोत आणि सध्या देतोय. महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा अपडेट दिलेले आहे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही जाहीरनाम्यामध्ये जी जी वचने दिली होती, जे जे शब्द दिले होते, लाडक्या बहिणींना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की आमचं सरकार, महायुती सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर ही वचने आम्ही पूर्ण करू, ती सर्व वचने आम्ही पूर्ण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. तसेच जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तर त्यांनी सुद्धा त्यांचं मत स्पष्ट सांगितलं. त्यांनी सांगितलं, आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलेलं आहे, असं ते म्हणाले आणि त्यांनी सांगितलेलं आहे, आमचं सरकार तुम्हाला 2100 देणार आहे, लवकरच 2100 बाबत निर्णय घेतला जाईल, अशी त्यांनी माहिती दिली. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील, मंत्रिमंडळ निर्णय घेईल व त्यानंतर लाडक्या बहिणींना शासन निर्णय होईल आणि 2100 रुपये दिले जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट फिक्स आहे की लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये मिळणार आहेत, महायुती सरकार देणार आहे, हे 100% मिळणार आहे. फक्त ज्या दिवशी आर्थिक परिस्थिती सुधारली की, म्हणजे बघा, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सरकारची ताकद वाढली की त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे, अशी अपडेट आहे. बघा, ही ऑथेंटिक आणि ओरिजिनल अपडेट आपण आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत जरी व्हिडिओला लाईक केलं नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, आता तुमचा प्रश्न असेल की नक्की साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये अनेक महिलांनी कमेंट केलं होतं की दादा, आम्हाला साडी मिळाली नाही, आम्हाला मार्च महिन्यापर्यंतचे पैसे मिळाले, आम्हाला लाडकी बहिणींचे हप्ते जमा झाले, परंतु आम्हाला साडी मिळाली नाही.
तर या ठिकाणी समजून घ्यायचा विषय असा आहे की नक्की ही साडी कोणाला मिळणार आहे, कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर बघा, ही जी साडी मिळणार होती, ही साडी सरकारच्या माध्यमातूनच वाटप केली जाणार होती आणि ही साडी फक्त आणि फक्त गरीब कुटुंबातील महिलांनाच मिळणार होती. या साडीची किंमत आहे 350 रुपये. बघा, 350 रुपयाची ही साडी आहे आणि ज्या महिला अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांनाच ही साडी फक्त मिळणार होती. म्हणजे गरीब कुटुंबातील महिलांनाच फक्त साडी मिळणार होती. ठीक आहे. रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला ही साडी मिळणार होती. अनेक महिलांना साडी मिळाली आहे. तुमच्यापैकी जर कोणाला साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की माहिती कळवा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंटमध्ये टाका. फक्त गरीब कुटुंबातील महिलांना साडी मिळणार होती, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, गॅसच्या पैसे संदर्भात सुद्धा भरपूर महिलांचा प्रश्न होता की गॅसचे पैसे अजून आले नाही. तर बघा, गॅसचे पैसे लवकरच जमा होतील या संदर्भात अपडेट अजूनपर्यंत आले नाही, परंतु तुम्हाला गॅसचे पैसे मिळणार आहेत, ही गोष्ट नक्की आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता ही बघा, होळीच्या सणाला तुम्हाला ही साडी मिळणार होती, तुम्हाला साडी मिळालेली असेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता भरपूर महिलांचे काही कॉमन प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरे आपण कव्हर करणार आहोत. तसेच 10वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. तर बघा, अनेक महिलांचा प्रश्न आहे की दादा, आम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे आले नाही. 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला असेल तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर जानेवारीचे पण पैसे नसतील आले तर मग या ठिकाणी समजून जायचं आहे की एकतर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये किंवा दुसरं कारण तुमचा अर्ज मंजूर आहे का हे एकदा चेकआउट करा. ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे का बँक आधार लिंकिंग स्टेटस हे सुद्धा चेक करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर या ठिकाणी एकदा तुमच्या बँकेची केवायसी पूर्ण आहे का हे सुद्धा चेक करा. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. पैसे अडकलेत का वगैरे हे चेक करा. ठीक आहे. त्यानंतर 9वा हप्ता आला नाही असं सुद्धा बऱ्याचशा महिलांचा प्रश्न होता. तर बघा, जर तुम्हाला 8वा हप्ता आला असेल तर 9वा हप्ता सुद्धा तुम्हाला 100% जमा होणार आहे. बघा, दोन्ही हप्ते तुम्हाला दिले आहेत. थोड्याशा अंतर 4 दिवसाच्या कालावधीच्या अंतरामध्ये लाडक्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता देण्यात आलेला आहे. ठीक आहे. बघा, दोन्ही जर तुम्हाला हप्ते आले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला योजनेमधून वगळले तर नाही ना, हे सुद्धा एकदा चेकआउट करून घ्या. कारण की अनेक महिलांना योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे किंवा त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. कारण की भरपूर महिलांकडे 4 व्हीलर असणाऱ्या महिला, तसेच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. हे पण एकदा महत्वाचं आहे, हे पण एकदा चेक करून घ्या. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे सुद्धा चेक करा. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लाडक्या बहिणींना आता 10वा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार याविषयी प्रश्न आहे. तर बघा, सर्व महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला जो एप्रिलचे पैसे मिळणार आहेत ते 1500 मिळणार की एप्रिलचे पैसे 2100 मिळणार. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, लाडक्या बहिणींना एप्रिलचा जो हप्ता आहे तो 1500च मिळणार आहे, 2100 रुपये नाही मिळणार. का सांगतो, कारण की 2100 बाबत अजूनपर्यंत शासन निर्णय झालेला नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, परंतु ज्या दिवशी शासन निर्णय होईल त्यावेळेसच तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत, अशी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, किती महिलांना मिळणार 10वा हप्ता. बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 मेसेज आले, 9 महिन्याचे पैसे जमा झाले त्यांच्या खात्यावरती. 13,500 रुपये एकूण लाडक्या बहिणींना मिळाले. आता किती महिलांना मिळणार या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही विचार केला असेल तर यामध्ये जी महिलांची संख्या आहे ती सारखी कमी जास्त होत होती. पात्र महिला, अपात्र महिला असा भरपूर गोंधळ झाला होता. कधी कधी 2 कोटी 40 लाख महिलांनी लाभ घेतला, काय वेळेस 2 कोटी 47 लाख महिलांनी लाभ घेतला, कधी कधी 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला, 2 कोटी 52 लाख महिलांनी लाभ घेतला. परंतु आता सध्याची जी अपडेट आलेली आहे, माहिती मिळालेल्या माहितीनुसार बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 53 लाख महिलांना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. म्हणजे 10वा जो हप्ता आहे तो 2 कोटी 53 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आमचं माहितीचं सरकार लाडक्या बहिणींना त्यावेळेसच 2100 रुपये देईल, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 8 लाख महिलांनी या योजनेमध्ये लाभ घेतला आहे. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात, पीएम किसान योजनेचा सुद्धा लाभ घेतात. तर बघा, या योजनेअंतर्गत या ठिकाणी बघा, या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना राज्य सरकार वर्षाला 6,000 रुपये देतं, केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये देतं, असे एकूण या महिलांना 12,000 रुपये जमा होत असतात.
आणि त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेमधून आता या महिलांना 12,000 हे तुम्हाला या दोन योजनेमधून मिळतात. केंद्र सरकारचे 6,000, राज्य सरकारचे 6,000, एकूण किती मिळाले? 12,000. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे एकूण तुम्हाला सुद्धा 18,000 रुपये लाडक्या बहिणींसारखे मिळणार आहे. सेम रक्कम मिळणार. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये ऐवजी बघा, ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून दर महिन्याला मिळणार नाही, तर या महिलांना 500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. 500 गुणिले 12 म्हणजे या महिलांना दर वर्षाला 6,000 रुपये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जमा होणार. आणि इतर महिलांच्या प्रमाणे वर्षाला दोन्ही योजनेचे मिळून 18,000 रुपये जमा केले जाणार. ठीक आहे. आता लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे, तो आता 10वा हप्ता सर्व बँकांमध्ये जमा होणार आहे. परंतु हा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी तुम्हाला बँकेकडून मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे जमा झाले, लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलचे पैसे जमा झाले, तर हा मेसेज तुम्हाला एक्झॅक्टली कधी येणार त्याविषयी अपडेट सांगतो. तसेच अनेक महिलांचा प्रश्न होता की आम्हाला आता या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे, बाहेर काढण्यात आलेलं आहे, तर या योजनेचे पैसे माघारी घेतले जातील का, असा भरपूर महिलांचा प्रश्न होता. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, कोणत्याही लाडक्या बहिणींकडून पैसे आम्ही परत घेणार नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी लाभ घेऊ नये अशी विनंती त्यांनी केलेली आहे. तसेच सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. योजनेला जो निधी लागणार आहे तो देणार आहे. गरीब घटकातील महिलांच्यासाठी ही योजना आहे. धुणभांडी करणारी, हातावरचं पोट असणारी, एकदम गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत अशा महिलांच्यासाठी ही योजना आहे. योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत, योजना बंद करणार नाही. ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांना आमचं सरकार, महायुतीचं सरकार 100% लाभ देणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी दिलेली आहे. तसेच बघा, ऑथेंटिक अपडेट तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी एनिकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये बघा, या 36 जिल्ह्यामध्ये आता महाराष्ट्र राज्यातील 10वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार हा प्रश्न आहे. तर बघा, तुम्ही सर्वांनी अनेक ठिकाणी चर्चा ऐकली असेल की लाडक्या बहिणींना पाडव्याला पैसे मिळणार. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींचा सण आनंदामध्ये साजरा होणार, गुढीपाडव्याचा सण गोड होणार, अशी तुम्ही सगळीकडे चर्चा ऐकली असेल. बघा, लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे पाडव्याला भेटणार अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. तर सर्वात पहिली गोष्ट, जर तुम्हाला लाडक्या बहिणींना पाडव्याला पैसे भेटले तर एकदम भारीच होईल, कारण की ऑलरेडी तुम्हाला फेब्रुवारी मार्चचे 3,000 जमा झालेत आणि पुन्हा एकदा 1,500 रुपये येतील. त्यामुळे लाडक्या बहिणींचा पाडव्याचा सण सुद्धा आनंदामध्ये साजरा होईल. परंतु या ठिकाणी महत्वाचा पॉइंट असा आहे की अजूनपर्यंत पाडव्याला पैसे दिले जातील अशा प्रकारचं सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाहीये. त्यामुळे बघा, जर पैसे तुम्हाला पाडव्याला दिले तर एकदम भारीच काम होईल. जर पाडव्याला पैसे नाही आले तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, बघा, गुढीपाडव्याचा जो सण आहे तो आहे 30 मार्च या तारखेला, आणि 30 मार्चला आहे रविवार. त्यामुळे या दिवशी बँका असणार आहेत बंद. त्यामुळे 30 मार्चला पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता तुमचा प्रश्न असेल, मग 10वा हप्ता आम्हाला कधी मिळणार? तर बघा, 10वा हप्ता जो तुम्हाला मिळणार आहे तो तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे. आता एप्रिलमध्ये किती तारखेला? तर बघा, 1 एप्रिल पासून ते 5 एप्रिल हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होतील.